आणि वळूया पुढच्या बातमीकडे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना प्रचंड उधाण आलंय. अनेक चर्चा सुरू आहेत, मात्र याबाबत सुजय यांचं नेमकं मत काय आहे त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांनी. आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी आहेत सुजय विखे पाटील. आपण त्यांनाच काही प्रश्न विचारणार आहोत. सुजयजी, गेल्या अनेक दिवसांपासूनचा महाराष्ट्रातल्या राजकारणातला चर्चेचा महत्त्वाचा प्रश्न की भाजपमधला तुमचा पक्षप्रवेश कधी होणार? नाही, भाजपमधला पक्षप्रवेशाचा विषयच येत नाही. मला माहित नाही बातमी कुठून बाहेर येते किंवा या गोष्टीवर काय चर्चा होते. उद्या दिल्लीमध्ये जागा वाटपची चर्चा आहे. अंतिम निर्णय आघाडीचा होणार आहे आणि उद्या आघाडीचा निर्णय अजून कुठल्याही प्रकारे स्पष्ट नाही किंवा आघाडीचा काय निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं मला वाटत नाही की भाजप चर्चेचं एवढं मोठं विधान झालं, कोणी स्टेटमेंट दिलं असेल, ऑफिशियली कोणी दिलं असेल तर त्याच्यावर चर्चा करणं योग्य आहे. तर अजून आघाडीचं वाटप उद्या मला आता टीव्हीच्या माध्यमातून कळालं की उद्या दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे. तर तोपर्यंत थांबू आपण. गेल्या काही दिवसांपासून तुमची गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा आहे आणि सर्व काही दिवसांपूर्वी तुम्ही चर्चा देखील केलीत आणि काल परवा तुमचा हेलिकॉप्टरमध्ये देखील तुम्ही दोघं एकत्र प्रवास केला. त्या दरम्यान काय चर्चा झाली, नेमकं काय गणित, राजकीय गणित मांडली गेली? नाही, गिरीश महाजन साहेब आणि माझे वडील अतिशय जवळचे मित्र आहेत. ते म्हणजे मला मुलासारखं मानतात आणि प्रत्येक वेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळे आम्हाला जेव्हा कधी मेडिकल ऍडमिशन संदर्भात अडचणी आल्या, सरकारचं धोरण जेव्हा चुकलं किंवा काही त्याच्यामध्ये अडचणी असतील तर आम्ही प्रत्येक वेळेस त्यांची चर्चा करून त्यांनी आम्हाला मदत केली. या नात्याने मी त्यांना परवा जे बंगल्यावर भेटलो होतो. थोडक्यात ही अनौपचारिक चर्चा होती तुमची. मात्र मला एक सांगा की जर वेळ आलीच, कारण की गेल्या 3 वर्षापासून तुम्ही देखील तयारी करते, वेळ आलीच तर सुजय कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार असं काही रणनीती ठरवलेली आहे? नाही, सुजय विखे लोकसभा निवडणूक लढवणार हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. या बाबतीत कुठल्याही याच्यामध्ये शंका नाही ना काय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माघार नाही. निवडणूक मी लढवणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.